देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मराठीचे युवा लोक आहे खापरखेडा कोराडीमध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहे। आता तुम्ही इथं कोराडीमध्ये प्रोजेक्ट येणार आहे, या प्रोजेक्टमध्येही बघून घ्या तुम्ही काय करणार, बाहेरचे लोक येऊन काम करणार, पण आम्ही हे आता होऊ देणार नाही। खापरखेडा कोराडी जितके भी युवा आहे ते आता जागी झालेले आहे। राजसाहेब उद्धवसाहेब एक आल्यामुळे सर्वचे सर्व युवा लोक आता त्यांच्या सर्वांचा एकच विषय आहे का कोणीही बाहेरचे व्यक्ती येऊन तिथं काम नाही करणार, फक्त सर्वात पहिले मराठी माणसाला प्राधान्य मिळणार, मराठी युवा व्यक्तीला प्राधान्य मिळणार। याच्यासाठी आम्हाला कोणताही समोर कोणताही निर्णय घ्यावा लागला, कुठेही पर्यंत समोर जावं लागलं आम्ही जाणार, पण मराठी माणसाला सर्वात पहिले युवा रोजगारासाठी आम्ही समोर येणार। आमच्या पाशी समीर भाऊ आहे, अल्पेश भाऊ आहे, सर्व युवा सेना शिवसैनिक सर्व एकत्र आहे, कामगार सेना आमच्यासोबत एकत्र आहे। आतापर्यंत कुठंतरी खूप आम्हाला त्रास झाला का आम्ही वेगळे वेगळे असल्यामुळे काही लोक इकडे झाले, काही लोक तिकडे गेले, पण आता सर्व लोक जागी झालेले आहे। मनसे आमच्यासोबत आलेली आहे, राजसाहेब आमच्यासोबत आहे, उद्धव साहेब आमच्यासोबत आहे। आता इथून मिळून आमची लोक ताकद जे वाढलेली आहे, आता इथून आम्ही मोठ्या लेवलवर ताकद आंदोलन बिलकुल आंदोलन करणार आम्ही मोठ्या लेवलवर, जिथे जिथेपर्यंत आम्हाला त्रास होणार आम्ही लोक तिथे जाऊन चोप देणार, त्या लोकांना पण आंदोलन करणार। दादा काय म्हणणार, आजचा जो विजय जल्लोष आहे हा संस्कृतीचा विजय जल्लोष आहे, हा मराठी भाषेचा विजय जल्लोष आहे। आता एक तुम्हाला उदाहरण देतो, आपण आपल्या घरी गाय बांधतो, म्हैस बांधतो, ते कधी माणसाची भाषा बोलली का ते नाही, पण तोच जर माणूस जर जंगलामध्ये जर राहिला करता तो प्राण्याची भाषा शिकते, प्राण्याची भाषा बोलते। तसंच जर बाहेरचं कोणी इथं रोजगारासाठी येत असेल तर त्याने इथली भाषा शिकणं जरूर आहे। मी शिकतच नाही, तुमच्याच्यानं जे होते ते करून घ्या, हा उद्धटपणा झाला। तुम्ही कोणते जास्तीत जास्त शिकायला गेली 3 वर्ष लागते, 3 वर्षाच्या वर कोणतीच भाषा शिकायला टाईम नाही लागत, पण शिकायचीच नसली तर काही ना काही बहाणे निघतातच। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी माणूस कामानिमित्त म्हणा, UP-मध्ये म्हणा, बिहारमध्ये म्हणा, गुजरातमध्ये म्हणा, कुठेही तो विखुरलेला आहे। त्याच्यावर कधी असा अत्याचार झाला काय? तो ज्याही संस्कृतीमध्ये जाते, तो ज्याही प्रदेशामध्ये जाते,
त्या प्रदेशामध्ये तो म्हणजे दुधामध्ये साखर म्हणून राहते तो, म्हणून त्याच्यावर कधी तो जर गुजरातमध्ये असेल किंवा साऊथमध्ये असेल त्याच्यावर कधी हल्ला झालेला आहे का? हां, ऐकलं का तुम्ही? कोणी चॅनलनं तरी दाखवलं का तुम्हाला मराठी माणसावर हल्ला झाला? कारण की त्याला माहिती आपल्याला इथंच राहायचं आहे आणि आपल्याला इथंच मिसळायचं आहे, म्हणून तो दुधामध्ये साखर म्हणून राहते तो तिथं. आता आपलं तो काम करत आहे. आता माझे जे रिलेटिव्ह आहे ते दुसऱ्या प्रांतामध्ये आहे, पण जेव्हा त्याची भाषा बोलायची असते तेव्हा ते घरामध्ये आपली मातृभाषा बोलतात. जेव्हा ते सार्वजनिक जीवनामध्ये येतात तेव्हा तिथल्या प्रदेशाचीच भाषा बोलतात ते. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे हा मराठीचा ही आहे की मराठी माणूस एकजूट झाला. आणि दुसरी गोष्ट आहे की दोन भावांचे मिलन आज हे झालं. आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. जे बाळासाहेबांना करून नाही दाखवलं ते देवेंद्र फडणवीसनी करून दाखवलं. याच्यात आम्हाला आनंद आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही गुंतवणूक चालू आहे घुसखोरांची म्हणा, महाराष्ट्र लुटून खाण्याची, त्यावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आज हे दाखवेल की मराठी माणसाची ताकद किती आहे म्हणून. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहे. स्थानिक स्वराज्य महानगरपालिका म्हणू, नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद नागपूर म्हणू, या नगरपंचायत म्हणू, नगर परिषद म्हणू, कशी काही भूमिका राहील दोन पक्षाची या निवडणुकीमध्ये? ते आमच्याहून जे मोठे पदाधिकारी आहे किंवा राजसाहेब ठाकरे आहे, उद्धवसाहेब ठाकरे आहे, ते ठरवतील. त्या हिशोबाने ते आम्ही आदेशाला कार्यकर्ता मजबूतीने उभे आहे. आता जोश आलेला आहे. एक मराठी व्यक्तीला आज जे महाराष्ट्रामध्ये तुटातूट चालू आहे, हा पक्ष तोड त्या पक्ष 2.5-3 वर्षापासून चाललंय का महाराष्ट्रात का चालू आहे? एकच विषय चालू आहे, त्याच्या पक्ष फोड, त्याचा माणूस त्याच्यात घ्या, याचा माणूस त्याच्यात घ्या. शेतकरी मरून राहिला, हां, बेरोजगार लोकांना रोजगार नाही आहे. का करून राहिली सरकार? हां, आणि फक्त गुजराती लोकांच्या तिजोरी भरणं हेच महाराष्ट्रात होऊन राहिलं. हां, कुठे गेलं आमचं महाराष्ट्र? पवन शर्मा आहे, शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख आहे मी. आणि माझं नाव पवन शर्मा आहे. तर तुम्हाला समजलंच असं मी एक हिंदी भाषी आहे. मी हिंदी भाषी असून सानी तरी पण मराठी बोलतो. काहून? मी महाराष्ट्रात राहतो आणि मला मराठी आलीच पाहिजे. कोणी पण असो त्याला बोलायलाच लागन. कैसा भी है, टूटा फूटा कैसा भी बोलो, लेकिन बोलना पड़ेगा, नहीं तो कान के नीचे बजेगा. मराठी भाषा की बात की गई तो मराठी भाषा में जो जिस तरह से हिंदी का जो ख्याल निकाला था वो बात रद्द कर दिया गया. मराठियों की एक मुद्दा और मराठियों की ताकत और उद्धव साहब और राज साहब एक साथ आए तो ऐसा लगता है कि अब मराठी जाग गया है. मराठा आणि मराठी महाराष्ट्रात राहतात, तुम्हाला मराठी बोलावं लागेल. दुसरा विषय, मराठा जो मराठी माणूस आहे त्याच्या हृदयामध्ये नाही का ते मराठी जे बाळासाहेब ठाकरे यांना जी आग लावली होती ते आता आग लागली आहे लोकांच्या दिलामध्ये. ठीक आहे, तर ते पेटली आहे. आणि ते चुनावमध्ये या फिर राजसाहेब आणि उद्धव साहेब हे मिळून सानी